दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दहिवडी पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यापासून दहिवडी पोलीस स्टेशनला सीईआयआर पोर्टलचं काम पाहणारे पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांचे वेगवेगळ्या ठिकाणी हरवलेले व ज्यांनी पोलीस स्टेशनला त्याबाबत नोंदणी केली अशा नागरिकांचे मोबाईल भारत सरकार दूरसंचार विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या सीईआर पोर्टलचा वापर करून राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हैदराबाद, जामखेड, उस्मानाबाद, सांगली, पंढरपूर, मुंबई, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर इथून जानेवारी 2025 ते आज अखेर एकूण 15,40,000 रुपये किमतीचे 77 मोबाईल हस्तगत करून ज्याचे त्याच्याकडे परत केले. तरी सर्व मोबाईल नागरिकांना परत करण्यात दहिवडी पोलीस स्टेशनचा सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आहे. त्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सातारा व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे यांचं प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केलं. तसेच माननीय दूरसंचार महासंचालक भारत सरकार दूरसंचार विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या सीईआयआर पोर्टलच्या कामगिरीत महाराष्ट्रात सातारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आला. सदरची मोहीम पोलीस अधीक्षक माननीय तुषार दोशी सातारा, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय वैशाली कडूकर सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय रणजित सावंत दहिवडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, प्रभारी अधिकारी दहिवडी पोलीस ठाणे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे, सायबर पोलीस स्टेशनचे राजेंद्र सावंत्रे, पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन महेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल सायबर पोलीस स्टेशन यांनी केले. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.